छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात माणसं कशी असतील, कसे राहत असतील, त्यांचा पोशाख काय असेल, त्यांची घरं कशी असतील, हे तुमच्या मनात आलंच असेल. माझ्याही मनात आलेलं की त्या टायमाला माझा जन्म झाला असतं तर मी काहीतरी महाराजांसाठी केलं असतं. तर आपण त्याच काळात जाणार आहोत. तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. शिवकालीन खेडेगाव, प्रतापगडच्या जाता जाता पायथ्याशीच आहे शिवकालीन खेडेगाव. चला आतमध्ये जाऊया. 100 रुपये तिकीट आहे. राजाचा राज्याभिषेक झाला त्याची फ्रेम दिसणार तुम्हाला. आतमध्ये गेल्यावरती मावळे कसे कष्ट करत असते, त्यांचं घर कसं असते, ते काय काम करतात, गुरे वासरे, आपल्याला पूर्ण त्या काळातली माहिती तिथे दिसेल. जांबा दगडाने बनवलेलं विठू माऊलीचं मंदिर सुद्धा आहे आतमध्ये. त्याचं दर्शन करून आपण पुढे निघालो. वासुदेवाला वासुदेवाला असं गाणं बोलत आम्ही पुढे निघालो. काही पाहायला मिळालं जे प्राचीन काळात आहे. त्या छोट्याशा झोपडीमध्ये गेलो. तिथे मोची असतो ना, ते जुन्या काळातलं, त्याची झोपडी होती, त्यांची झोपडी होती. तिथे आतमध्ये गेलो. थोडंच खाली गेलो चालत आणि तिथे दिसल्या लोहार, बांगड्या भरताना बायका. हे पद्धत आपल्याला आता दिसत नाही. आणि तिथे काही शेतकरी होते. एक वाडा होता, त्या वाड्यामध्ये गेलो. वाड्याचा गाभारा पहा ना, असं वाटतं ना की आपण जुन्या काळातच गेलो आहे. हो, इथे पाळणासुद्धा आहे आणि इथे विहीरसुद्धा आहे. तुम्हा सर्वांना हे पाहून वाटलंच असेल की ही आपली पद्धत कुठे ना कुठेतरी आपण विसरत चाललो आहे. हे आपले जुने घरं, हे आपले पोशाख. तुम्ही जर प्रतापगडच्या इथे आलात तर ह्या जागेवरती जरूर भेट द्या. जय शिवराय.